आज इथेच राहून जावा. चला पुढे जाऊ. आता इथं आपण मला रंगीबिरंगी मासे दाखवतो. हे बघा गाईज कसे मासे आहेत, एकच नंबर. हे बघा मासे, खूप प्रकारचे मासे आहेत इथे. कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे रामा रामा राम. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी निकेश पडोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आज आपण कुठे जाणार आहोत ते टायटल आणि थंबनेलनुसार तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत. तर आज आपण जाणार आहोत वाडा येथे मिनी वृंदावन मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आणि पूर्ण व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा. पूर्ण आज आपल्याला एक्सप्लोर करायचे आणि खूप भारी होईल व्हिडिओ. तर चला आपण लवकर आता निघूया, टाइम न करता. तर चला, मग चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटू आपण पुढे, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर गाईज आज आपल्या जोडीला येवन पवन आहे आणि बघू शकता आपल्या जोडीला आज येवन पवन आहे. गाईज हा क्रिकेटर नाही, क्रिकेटर येवन पवन नाहीये, हा आपला जिम वाला येवन पवन आहे. आणि भावाच्या जिमच्या रील्स एक नंबर असतात, फॉलो करा क्रेझी पवन त्याचा आयडी आहे, इंस्टाला नक्कीच बघा. तर चला गाईज आता आपण नाश्ता वगैरे करू मस्तपैकी, म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार. आणि मग पुढे भेटूच. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता आपण शहापूरमध्ये आहेत, नाश्ता वगैरे करून घेऊ. चला. तर चला गाईज आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण हायवेला आहेत. तर तुम्हाला इथून म्हणजे आम्ही शहापूरवरून आडगाववरून जाणार आहेत. तर तुम्हाला जर यायचं असेल ना ट्रेन, म्हणजे जे मुंबईकरांसाठी जर ट्रेनने यायचं असेल ना, तर तुम्ही आडगाव स्टेशनला उतरून इथून आतमध्ये रस्ता जातोय, तिथून पण जाऊ शकता. आणि वाशिमला तुम्ही जर उतरले ना तर वाशिममधून पण एक रस्ता आहे दहागाववरून, तो पण वाडा साईडला रस्ता आहे, तो पण तो जरा खराब रस्ता आहे. आणि हा रूट आपल्याला चांगला आहे, म्हणजे आम्हाला एकदम जवळ रूट आहे हा. तर इथूनच जाऊ आपण. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. आपण पुढे भेटू, म्हणजे आडगाव रस्त्याला भेटू. तिथला व्ह्यू पण एक नंबर आहे ना, रस्ता पण एकदम शांत रस्ता आहे, तिथे भेटू. तर कंटिन्यू करा. तर गाईज चला, हा आडगाव रस्ता आहे, इथूनच जायचे आपल्याला पुढे आणि जरा टाइम लागेल आपल्याला जायला. तर चला आपण आलेलो आहेत, तर आता तिथे जाऊ, पूर्ण आपण एक्सप्लोर करू. फायनली इथं आलेलो आहेत आपण आणि इथे पूर्ण कार पार्किंग आहे आणि पुढे बाईक पार्किंग सुद्धा आहे आणि खूप सुंदर एरिया आहे इथला, एकदम भारी. तर चला आता आतमध्ये जाऊ आपण. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, आतमध्ये जाऊ, पूर्ण एक्सप्लोर. मित्रांनो, इथे जेवणाची पण एकदम उत्तम सोय आहे, बघू शकता. ते आम्ही आता जेवण वगैरे करू आणि हा पूर्ण हॉल आहे, इथे आपण बसून मस्तपैकी जेवण वगैरे करू शकतो. आणि आज गर्दी जरा कमी आहे इथे. बघा इथे जेवणाची सुविधा असते, म्हणजे इथे लाईन लागते पूर्ण जेवणाची. तर आता जरा गर्दी कमी आहे. तर चला आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मग पूर्ण एक्सप्लोर करू. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे बघा जेवण पण एकदम भारी आहे. आतमध्ये जाऊ. इथे 2 व्हीलर पार्किंग आहे, तिकडे पुढे 4 व्हीलर सुद्धा पार्किंग आहे. आणि हा मेन गेट आहे, हा मेन गेट बघू शकता. आणि इथे बघा पूर्ण हा एरिया इथला. चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये तुम्हाला मी पूर्ण दाखवतोय, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मंडळी इथे गोमाता बघू शकता, गोमाता, आणि एकदम सुंदर प्रकारे असे गोमाता आहेत. हे बघा गाईज बघू शकता. काय नाही करत, एकदम शांत आहेत, मारत गिरत नाही आहेत, एकदम शांत आहेत. कसं आहे गाईज, एकच नंबर आहे. गाईज पाठीमागे आपण जेवणाची चांगल्या प्रकारे सुविधा आहे ना, इथे बघू शकता. इथे सुद्धा खिचडी प्रसाद वितरण, इथे आपण म्हणजे खिचडी खाऊ शकतो. इथे बघा पाठीमागे हॉल आहे आणि इथे आपण जाऊन मस्तपैकी खिचडी खाऊ शकतो. तर चला गाईज आपण आता दर्शन वगैरे घेऊ, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. आणि समोरच बघू शकता मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि गाईज इथला एरिया आहे ना खूप क्लीन आहे आणि खूप भारी आहे, खूप छान. चला आता आपण मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. बघू शकता ते बांधकाम चालू आहे. हे कसलं आहे मंदिर आहे काय समजत नाही, कसलं बांधकाम आहे. तर चला हा बघा समोरच मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे.
चला मंदिरामध्ये जाऊ आणि पूर्ण आपल्याला हा एरिया आहे एक्सप्लोर करायचे. खूप मोठा एरिया आहे, आपण करूया. तर चला बघत राहा. हरे रामा हरे रामा रामा हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा रामा राम. आता जरा आतमध्ये आलोय आणि इथे समोरच वृंदावन फॉरेस्ट आहे आणि इथला जो नेचर आहे ना एकच नंबर गाईज. आणि इथे बघण्यासारखं एवढं आहे ना, म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवस लागेल. म्हणजे तुम्ही लवकरच या, पूर्ण म्हणजे 9-10ला इथे तुम्ही आले पाहिजेत तर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायला भेटेल चांगल्या प्रकारे. तर चला आता आतमध्ये जाऊ आपण. खूप बघण्यासारखं आहे हे बघा. आणि इथे बघा झाडं वगैरे खूप आहेत आणि खूप भारी आहे इथला म्हणजे सीन आहे ना एकच नंबर आहे. इथे काय आहे मथुरा मार्ग मथुरा असं खूप खूप म्हणजे खूप काही वेगवेगळं बघायला भेटेल आपल्याला. चला आपण बघूयात. काही बघा श्रीकृष्ण जन्मस्थान सुंदर अशा मूर्ती आहेत हे बघा. श्रीकृष्ण जन्मस्थान आणि इथे सुंदर अशा मूर्ती आहेत हे बघा. काहीच खूप सुंदर आहे एकच नंबर. इथे महादेवाची पिंड आहे बघा. सिद्धेश्वर महादेवाची पिंड आहे हे बघा. चला पुढे जाऊ आता. खूप भारी आहे बघा सीन. तर गाईत जसं जसं पुढे येतोय ना तसं असं म्हणजे एकदम भारी भारी आम्हाला इथलं बघायला भेटतं. म्हणजे इथे बघा कसं मूर्त्या वगैरे आहेत, खूप छान मूर्त्या आहेत हे बघा. आणि एकदम भारी ब्रिज आहे खाली बघा, पाणी आहे मस्तपैकी. आणि इकडे पण बघा इथला सीन आहे ना जामच भारी आहे, एकच नंबर आहे गाईज. म्हणजे जाम मनाला शांती भेटली आम्हाला इथं आल्यावर. म्हणजे आम्ही जरा थकलो होतो, येताना भेट द्या इथे. एक नंबर आहे, एकच नंबर आहे बघा. त्याच्यात मासे पण आहेत, तेव्हा तिथे जाऊ आपण. इकडे दाखवतो तुम्हाला, नक्की विजिट करा. आणि तिथे एकदम मासे वगैरे सोडलेत त्या तळ्यामध्ये मासे वगैरे सोडलेत, तर त्या साईडला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. चला बघत राहा, कंटिन्यू करा व्हिडिओ वगैरे. इथे टाका जेणेकरून इथला परिसर साफ राहील आणि एकदम म्हणजे घाण वगैरे होणार नाही. तर इथे प्लास्टिक वगैरे कचरा टाकण्यासाठी प्रॉपर केलेलं आहे हे बघा. किती छान आहे इथला एरिया आणि खूप भारी आहे, म्हणजे खूपच भारी. असं वाटतंय का आज इथेच राहून जावा. चला पुढे जाऊ आता. इथं आपण मला रंगीबिरंगी मासे दाखवतो हे बघा गाईज. कसे मासे आहेत, एकच नंबर हे बघा. मासे खूप प्रकारचे मासे आहेत इथे गाईज. आहे मासे बघू शकता हे बघा, खूप प्रकारचे मासे आहेत बघा. एकदम रंगीबिरंगी मासे आहेत आणि खूप भारी आहेत, एकदम जबरदस्त वाटते बघायला. खूप मासे आहेत इथे, खूप मोठे मासे आहेत बघा, खूप मोठे मोठे आहेत आणि खूप आहेत ते जाम मासे. गाईज आहे मासे आहेत ना, बापरे बापरे खूप मासे आहेत, म्हणजे जामच. एवढे मासे म्हणजे पूर्ण कलरचे मासे आहेत आणि जाम भारी वाटतं बघायला पण, खूप भारी म्हणजे खूपच भारी. चला आता पुढे जाऊ आपण. आपल्याला खूप एरिया कव्हर करायचे, त्यामुळे एका जागी जास्त नाही थांबायला लागणार आपल्याला. चला पुढे जाऊ आपण. आपण गाईज इथं मूर्त्या बघू शकता, खूप मूर्त्या आहेत, राधाकृष्णाच्या मूर्त्या आहेत, एकदम सुंदर प्रकारे मूर्त्या आहेत. कंटिन्यू आम्ही 1 तास
कंटिन्यू फिरत आहेत, तरी पण आमचं काही इथलं काही बघून होत नाही. म्हणजे खूप अजून बघण्यासारखं दिसतंय. जसं जसं पुढे जातं जसं असं हे बघा, इथे पण खूप सुंदर मूर्ती आहेत. खूप छान आहे मित्रांनो. खूप छान म्हणजे खूपच छान. हे बघा खूप छान मूर्ती आहेत अशा. असं आपल्याला एवढ्या एरियामध्ये ना पूर्ण मूर्त्या बघायला भेटतात आणि खूप चांगलं आहे बघा. खूप चांगलं स्ट्रक्चर आहे इथलं. हे बघा. तर गाईज इथे पण बघा एक खूप सुंदर असं मूर्ती आहे राधाकृष्णाची आणि खूप सुंदर प्रकारे हा मंदिर आहे. आणि गाईज इथे जेवढा पण आम्ही फिरलो आहे ना, खूप मंदिरं बघायला भेटली आम्हाला, खूप म्हणजे खूपच. आणि मूर्त्या वगैरे खूप बघायला भेटल्या. आणि आता आम्ही बराचसा एरिया इथला कवर केलेला आहे, म्हणजे खूप फिरलो. बाईची पूर्ण हालत खराब झाली, चालत नाही, चालता येई नाही बाईला. जिमवाला असंच असतं पोरा, त्यांना चालवणे काय नाही. चला 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 जाऊ आता पुढे. असा होईल याचा चालता नाही त्याला, बोला चालतं चालवणे या चालवणे याला एवढा दम लागला मित्रांनो. मला काय दम नाही लागला. आपला स्टॅमिना आहे भाई. माझा ट्रेक करतो भाई आपण 3-3 तासाचे ट्रेक खाऊ. स्टॅमिना बघशील ना. तुम्हाला चालायचा जर प्रॉब्लेम असेल ना, तर ही गाडी पण आहे, तुम्हाला पूर्ण इथला एरिया फिरू शकते. ही बघा चार्जिंगची गाडी आहे मस्त. याच्यात जाम जण बसतात, म्हणजे लय जण बसू शकतात. जवळजवळ 10-12 जण बसू शकतात ना आरामात. तुम्ही एवढा एरिया फिरू शकता. फुकट आहे का विकत आहे ते नाही माहिती म्हणा. नाही पैसे असतील काहीतरी, कारण की सगळ्याच फुकट दिला तर कसं होईल. पैसे आणा भरपूर. बाकी जेवणाबिवणाची सोय एकच नंबर आहे. जेवण वगैरे पूर्ण फ्री आहे. बऱ्याचशा गोष्टी तर फ्री आहेत. आणि काही म्हणजे समोरचा दाखव रे नजारा ते आहेत ते एकदम. हा बघा समोरचा एरिया. आता आम्ही पूर्ण बॅक साईडचा म्हणजे पूर्ण लास्टपर्यंत आम्ही कव्हर केला. आता पुढे जाऊ आणि मंदिरात पण दर्शन घ्यायचे आपल्याला. म्हणजे खूप मंदिरं आहे तिथे, खूप मंदिरं बघायला भेटतील तुम्हाला. चला जाऊ आता पुढे. लेट्स गो. इथला पूर्ण नकाशा आहे, एवढा आपल्याला बघायला भेटतं इथे. चला तर गाईज आपण पूर्ण एक्सप्लोर केलं आणि खूप मजा आली आणि खूप भारी वाटलं फिरून. आणि जवळजवळ आम्ही 3 ते 3.5 तास कंटिन्यू फिरत होतो आणि खूप आता थकलो आहे. तर आता चला घरी जायला निघालो आहे. आणि आता मस्तपैकी घरी जाऊ. आणि इथं पूर्ण 4 व्हीलर पार्किंग आहे, हे बघू शकता. पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा. आणि एकदम मस्त व्हिडिओ आहे. गावाला सबस्क्राईब करा आणि चला सपोर्ट करा. नक्कीच सपोर्ट केला तर आपण नवीन व्हिडिओ बनवत राहू. चला मग भेटू आपण डायरेक्ट घरी.